ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहित प्रज्ञान गणः प्रत्यगर्तो ब्रह्मैवाहमस्मि ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रकराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांती 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 ही। मंडळी जय हरी। कालचा विषय असा होता की ईश्वराचे द्वैत जसे दोन प्रकारचे आहे, शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत, त्याचप्रमाणे जीवानेही निर्माण केलेले द्वैत हे शास्त्रीय आणि अशास्त्रीय आहे। शास्त्रीय अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचाच आहे, त्याचा विचार आज आपण करणार आहोत। पण शास्त्रीय द्वैताचा ज्ञान झाल्यानंतर त्याचा त्याग करायचा आहे अशी श्रुती आहे, शास्त्रीय प्रमाण आहे। कारण शास्त्रीय द्वैत जे आहे त्या शास्त्रीय द्वैतामध्ये ग्रंथ अध्ययन, श्रवण, मनन, निधिध्यासन या ज्या प्रक्रिया येतात, या सगळ्या प्रक्रिया ईश्वर भक्ती, तीर्थसेवा, तीर्थवास आदी सर्व या सगळ्या गोष्टी शास्त्रीय द्वैतामध्ये येतात, ज्या सात्विक कर्मामध्ये येतात त्या। परंतु ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मोक्षाची इच्छा करणाऱ्याने, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जीवन मुक्तीची ज्याला आता इच्छा लागलेली आहे, त्याने या शास्त्रीय द्वैताचाही त्याग करावा अशी श्रुती सांगते। याबद्दल एक सेकंद पीडीएफ ओपन करतो। तुम्ही म्हणाल असं कुठं सांगितलेलं आहे, तर आचार्य सांगतात विद्यारण्य स्वामीजी की बृहदारण्यक आदी उपनिषदामध्ये याविषयी चर्चा आलेली आहे। कोणती श्रुती? तर काल श्रुती सांगितली, तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञाम कुर्वीत ब्राह्मणः नानुध्यायान बहून शब्दान वाचो विग्लापनम हि तत्। काल आपला एक विषय झाला, आत्मतत्वाला, ब्रह्म साक्षात्काराला अत्यंत जवळचं जे साधन आहे ते आहे तत्त्वम पदार्थ शोधन। तत् काय आहे, त्वम काय आहे आणि असी काय आहे, या तीन पदार्थाचं शोधन करणं आणि त्याचं शोधन करणं हे सगळ्यात अंतरंग साधन आहे। महावाक्य विचार, महावाक्याचा बोध, विवेक, पण तो जर करता येत नसेल तर मग शास्त्रीय श्रवण मनन करावं, म्हणजे अनेक ग्रंथांचं अध्ययन करावं। पण
ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, आत्मतत्वाचा साक्षात्कार ज्याला झालेला आहे, त्याने प्रज्ञा कुर्वीत, त्याने आपली बुद्धी त्या तत्व पदार्थाच्या शोधनामध्ये एकाग्र करावी. बहुन शब्दांना अनुध्यायान, अनेक शब्दांचं अध्ययन करू नये. का करू नये तर त्याचं कारण असे, वाचो विग्लापनम हित, त्याने आपल्या वाचेला श्रम होईल, बाकी काहीही मिळणार नाही. वाचो विग्लापनम हित, ते वाणीला श्रम होईल, बाकी काही मिळणार नाही. म्हणून धीर ब्राह्मणाने ज्याने ब्रह्मत्व प्राप्त केलेलं आहे, त्या ब्राह्मणाने किंवा ज्याला ब्रह्मत्व प्राप्त करायचं आहे, त्याने सुद्धा अधिक वेगवेगळ्या शास्त्राचं, वेगवेगळ्या दर्शनकारांची मतं वाचत बसू नये. कोणत्या तरी एका दर्शनामध्ये आपली बुद्धी स्थिर करावी आणि स्थिर करून त्या एका तत्वाला, एका संप्रदाय युक्त प्राप्त केलेल्या ज्ञानाला आपण पुन्हा पुन्हा उजाळा देत त्याचा अभ्यास करावा. म्हणून इथं आणखी एक श्रुती सांगतात, तमेव जानत आत्मानम अन्या वाचो विमुंचत, त्या एक आत्म्याला जाणावं, बाकी सर्व वाचांचा त्याग करावा. ती श्रुती पुन्हा सांगितली, तमेवेकम विजानीत यन्या वाचो विमुंचत यत्सेत वांग मनसी प्राज्ञः इत्याद्या स्फुटय श्रुतय स्फुटाः. तम एकम विजानीत, त्या एक ब्रह्मतत्वाला जाणा, अन्य सर्व वाच, वाच म्हणजे सगळ्यांचा, सगळ्या साधनांचा त्याग करावा. विमुंचत, त्याग करा. प्राज्ञ वाक मनसी छेद, प्राज्ञ मुमुक्षु, इथं प्राज्ञ शब्द मुमुक्षु अर्थाने आहे. प्रकर्षः बुद्धी यस्याः किंवा स्थिरः बुद्धी यस्याः स प्राज्ञ, ज्याची आत्मतत्वावरती बुद्धी स्थिर झालेली आहे, किंवा प्रकर्षः हा बुद्धी यस्याः, किंवा प्रकर्षेन ज्ञात येन, असाही करायचा. प्रकर्षेन ज्ञात येन, किम ज्ञात ब्रह्मतत्व ज्ञात, प्रकर्षेन ब्रह्मतत्व ज्ञात येन, ज्याने अत्यंत दृढ अपरोक्ष ज्ञानाने त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतला, त्या प्राज्ञाने वाक मनसी यच्छेत, वाक मनाचा संयमन करून, सगळ्यांचा त्याग करून आत्मतत्वामध्ये एक रूप व्हावं. अनेक श्रुतया स्फुटाः सन्ति, याविषयी अनेक श्रुत्या स्पष्टपणे सांगतात. मग आता या ठिकाणी सांगितलं, उत्तम साधकाने सर्वता आत्म्याचेच चिंतन करीत राहून अन्य सर्व व्यापार टाकावे. साधकामध्ये 3 प्रकार असतात, उत्तम, मध्यम आणि अधम. कनिष्ठ त्याला म्हणतात. कनिष्ठ जो साधक असतो त्याला सुरुवात असते, हळूहळू भरपूर काळ लागतो. मध्यम असतो तो शास्त्राचं अध्ययन करतो, शास्त्राचं अध्ययन करता 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 त्याची बुद्धी एकाग्र होते आणि मग त्याला तत्व पदार्थाचा अर्थ करून मग ज्ञान प्राप्त होतं. पण उत्तम जो साधक असतो त्याला श्री गुरूंनी फक्त तत्व पदार्थाचा बोध केला की बस त्याला ज्ञान होऊन जातं. काना वचनाचे निभेटी सरसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवून जो एक. नुसत्या त्या श्री गुरूंच्या वचनाची भेट कानांना झाली की तो वस्तू होऊन उठी. वस्तू म्हणजे काय? ब्रह्म होऊन उठतो, आत्मतत्वाचा साक्षात्कार घेऊनच उठतो. मग असा आत्मतत्वाचा साक्षात्कार घेऊन उठलेला जो उत्तम साधक आहे त्या साधकाने सर्वथा आत्मतत्वाचं चिंतन करावं, अन्य व्यापार त्याने टाकावा. कारण आत्मज्ञान झाल्यावर साधनांचा त्याग करावा अशी श्रुती सांगते. मग आता साधनांचा त्याग करावा
तर याविषयी थोडीशी चर्चा व्हावी यासाठी विद्यारण्य स्वामीजी आता शास्त्रीय द्वैताचे अवांतर भेद सांगतात. अशास्त्रीय द्वैत कोणतं? अशास्त्रीय द्वैत. कारण आपण शास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा आहे ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर. पण जे अशास्त्रीय द्वैत तुम्ही सांगितलं त्या द्वैत त्याविषयी थोडीशी चर्चा व्हावी तेही कळावं यासाठी विद्यारण्य स्वामीजी अशास्त्रीय द्वैताचा अवांतर भेद सांगतात. ऐका. अशास्त्रीयमपि द्वैतम तीव्रम मंदमिति द्विधा कामक्रोधादिकं तीव्रम मनोराज्यम तथेतरत्. अशास्त्रीयम द्वैतम अपि तीव्रम मंदम इति द्विधा अस्ति. अशास्त्रीय द्वैत सुद्धा तीव्र आणि मंद या दोन भेदाचे आहे, म्हणजे दोन प्रकारचे आहे. द्विधा म्हणजे प्रकार, दोन प्रकारचे आहे. कोणते कोणते दोन प्रकार? काम क्रोधादिकम तीव्रम हे तीव्र आहे, आणि दुसरं मंदम. मंदम कोणतं? मनोराज्यम तथा इतरतर. मनोराज्य आदी सगळे मंद आहे. काम क्रोधादी तीव्र आणि मनोराज्य आदी मंद असे अशास्त्रीय द्वैत सुद्धा तीव्र आणि मंद या दोन प्रकाराचे आहे. आता तीव्रामध्ये काम क्रोधाधिक येतं आणि मंदामध्ये मनोराज्य आदी येतं. मग या अशास्त्रीय द्वैत हे का सांगितलं? कारण याचाही त्याग करायचा आहे. म्हणून आता पूर्व पक्षी म्हणतो मग हे द्विध अशास्त्रीय द्वैतही शास्त्रीय द्वैताप्रमाणेच तत्वज्ञानानंतर सोडायचे की काय? पूर्व पक्षी म्हणतो की तुम्ही जे दोन प्रकारचं द्वैत सांगितलं तीव्र आणि मंद, मग त्या अशास्त्रीय द्वैताला ज्याप्रमाणे शास्त्रीय द्वैत तत्वज्ञान झाल्यानंतर सोडायचं तसं हे अशास्त्रीय द्वैत सुद्धा तत्वज्ञान झाल्यानंतर सोडायचं का? त्याविषयी आता विद्यारण्य स्वामी मत सांगतात. ऐका. उभयम तत्वबोधात प्रांग निवार्यम बोध सिद्धये शम समाहितत्वं च साधनेषु श्रुतं यतः यतः शमः समाहितत्वं च साधनेषु श्रुतं. यतः ज्या अर्थी शमः समाहितत्वं, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान हे काय आहेत? काय आहे ते? समाधी षटक, षटक संपत्ती. ज्या अर्थी साधनांमध्ये षटक समाधी सांगितलेली आहे त्या अर्थी यांचा साधनेषु श्रुतम, साधनांमध्ये आपण ऐकलेला आहे याविषयी. तो कशासाठी सांगितलं? की तो ज्ञानबोध प्राप्त करण्याकरता, समाहित चित्त होण्याकरता, या सामुमुक्षुता प्राप्त होण्याकरता साधन चतुष्टय संपन्न अधिकारी कधी व्हायचे? ज्ञानबोधात प्राक, ज्ञान होण्याच्या पूर्वी. म्हणून ज्ञान होण्याच्या पूर्वी साधन संपत्ती सांगितलेली आहे. त्या साधन संपत्तीमध्ये शमः समाहितत्व, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान ही षटक संपत्ती पण सांगितलेली आहे. आणि अशा साधनाचा निर्देश केलेला असल्यामुळे तो ब्रह्म साक्षात्कारानंतर सोडायचं असं नाही. ततः बोध सिद्धये तत्वबोधात प्राग उभयम निवार्यम. बोध सिद्धीसाठी म्हणजे आत्मतत्वाच्या साक्षात्कारासाठी
तत्वबोधात प्राग ब्रह्म साक्षात्कार होण्याच्या पूर्वीच उभयम म्हणजे अशास्त्रीय द्वैताचे दोन्ही प्रकार तीव्र आणि मंद या दोघांचा त्याग करावा. हो, तीव्र आणि मंद या दोघांचा आत्मतत्व साक्षात्कार होण्याच्या पूर्वीच त्याचा त्याग करायचा आहे. कारण हे दोन्ही अशास्त्रीय द्वैत आहेत. यामुळे आत्मतत्व बोध सिद्ध होत नाही. बोध सिद्धीसाठी या तत्वबोधाच्या पूर्वीच यांचा त्याग करायचा आहे. कारण साधश चतुष्टय संपन्न अधिकारी नाम तत्वबोधस्य अधिकारिणः भवन्ति. म्हणून तत्वबोधाचा अधिकारी होण्यासाठी साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. आणि साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय आपल्याला ज्ञानाचा बोध सिद्ध करता येत नाही, होत नाही, ब्रह्मसाक्षात्कार होत नाही. म्हणून जे अशास्त्रीय द्वैत आहे त्याचा त्याग करायचाच आहे. पण कधी करायचा? तो ब्रह्मसाक्षात्कार होण्याच्या पूर्वीच. हो, पूर्वीच त्याचा त्याग करायचा. म्हणून तर मग तत्वज्ञानानंतर कामादी द्वैताचा स्वीकार करण्यास हरकत नाही. बोला बोला. आता तुम्ही सांगितलेलं शांत शम व समाधान साधन चतुष्टय इथे दिले पुस्तकामध्ये शांत आणि दांत म्हणजे काय? शांत दांत म्हणजे शांत झालं शम आणि दांत झालं दम. मनोनिग्रह इंद्रिय निग्रह म्हणजे शमचा अर्थ घ्यायचा बाह्य इंद्रिय निग्रह आणि दमचा अर्थ घ्यायचा अंतर इंद्रिय निग्रह. मग तिथं मनोनिग्रह दिला असेल शब्द. श्रुतीमध्ये दोन शब्द आलेले आहेत, शांतो दांतो भव. म्हणजे श्रुती माता आशीर्वाद देते शिष्याला, तर त्या शिष्याला सांगते की शांतो दांत भव, म्हणजे तू शांत हो, दांत हो. दांत म्हणजे दमन कर, इंद्रिय दमन कर, अंतर इंद्रिय निग्रह कर. मग तो तिथं शब्द जसाच तसा दिलाय, अंतर इंद्रिय निग्रह शमदम. ठीक आहे. ओके. बघा इकडे सांगतात की जे अशास्त्रीय द्वैत जीवाने निर्माण केलेलं आहे ते अशास्त्रीय द्वैत हे बोध होण्याच्या पूर्वीच त्याचा त्याग करायचा आहे. म्हणून आता तो विचारतोय, पूर्व पक्षीने असं आता सिद्धांताला प्रश्न विचारता आहेत की का हो ब्रह्म साक्षात्कार होण्याच्या पूर्वी अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा आहे. मग ठीक आहे, ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी अशास्त्रीय द्वैताचा आम्ही त्याग केला, पण आता ब्रह्म साक्षात्कार झाला, आत्मबोध झाला. मग आता जे अशास्त्रीय द्वैत आहे त्याचा स्वीकार करण्यास काय हरकत आहे? ब्रह्मज्ञानानंतर. कळलं की नाही? ब्रह्मज्ञानानंतर अशास्त्रीय द्वैताचा स्वीकार केला तर काय फरक पडतो? कळलं की नाही? कारण ज्ञान ते बघा तिथं श्रुती पिवळ्या रंगाची केली आहे की ब्रह्मामृतेन तृप्तश्च ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिन नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वविद. ही श्रुती त्याची विरोधी आहे की तत्वज्ञान म्हणजे या हा जो प्रश्न विचारतो ना, या प्रश्नाला ते उत्तर आहे की अशास्त्रीय द्वैताचा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर स्वीकार करायला काय हरकत आहे? तर ती श्रुती माता सांगते की जो ज्ञानामृताने तृप्त झालेला आहे, जो ब्रह्म साक्षात्काराने कृतकृत्य झालेला आहे, त्याला नैवास्ति किंचित कर्तव्य, त्याला कोणतंही कर्म उरत नाही किंवा कोणतीही त्याला अपेक्षा राहत नाही. हो, तृप्ती झाली या जैसी साधन सरती अपैसी.
तृप्ती झाल्यानंतर जशी सगळी साधनं संपून जातात, ज्ञानोबाराय म्हणतात आत्मतृप्ती तैशी कर्मे नाही. आत्मतृप्ती प्राप्त केल्यानंतर आता काय नाही, कर्म नाही, कर्मच नाही उरत. मग इथं हा जो पूर्व पक्षी म्हणतो की जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही, ब्रह्म साक्षात्कार झाला नाही, तोपर्यंत अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायला हरकत नाही. पण जर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं मग याचा स्वीकार करायलाही काही हरकत नाही. तेव्हा आता त्याचे जरा विद्यारण्य स्वामीजी खूपच त्याचा मग उपहास करतात. ऐका. बोधा दुर्ध्वम च तद्धेयम जीवन मुक्ती प्रसिद्धये कामादि क्लेश बंधेन युक्तस्य नहि मुक्तता. बोधादूर्ध्वं च तद्धेयम जीवन मुक्ती प्रसिद्धये कामादि क्लेश बंधनेन युक्तस्य नहि मुक्तता. म्हणतात बोधादूर्ध्वं च. पीडीएफ तुम्हाला दिसते ना? बोधादूर्ध्वं च जीवन मुक्ती प्रसिद्धये तद्धेयम. तद्धेयम म्हणजे ते अशास्त्रीय द्वैत. अशास्त्रीय द्वैताचा बोध प्राप्त होण्याच्या पूर्वीच, ऊर्ध्वम म्हणजे पूर्वी, त्याचा त्याग करायचा. हेयम म्हणजे त्यागणे. काय त्याग करायचा? जीवन मुक्ती प्रसिद्ध आहे. जीवन मुक्ती प्राप्त करण्याकरता. जीवन मुक्ती, मुक्तीमध्ये दोन प्रकार असतात, एक जीवन मुक्ती आणि एक विदेह मुक्ती. विदेह मुक्ती प्रथमता प्राप्त होते ज्ञान झाल्या बरोबर. कळलं? थोडीशी व्याख्या कुठेतरी चिंतनामध्ये आपलं मागे पुढे झाली होती. विदेह मुक्ती ज्ञान प्राप्त झाल्या होते आणि जीवन मुक्ती आधी प्राप्त होते. तात्काळ ज्ञान प्राप्त झाल्या ज्ञान प्राप्ती आणि जीवन मुक्ती एकत्रच प्राप्त होते एकाच वेळेस. जसं एखादा व्यक्ती परीक्षेचा रिझल्ट लागणे आणि डॉक्टर बनणे, रिझल्ट आणि डॉक्टर एकाच वेळेस तो होतो, पदवीधर. किंवा एखादा कोर्स करणारा व्यक्ती असतो, बीएड ला शिक्षक बनतात, बीएड चा ऍडमिशन आणि भावी शिक्षक हा एकाच वेळेस त्याला पदवी मिळते. अन्न ग्रहण आणि तृप्ती एकाच क्षणात सुरुवात होते. अन्न ग्रहण आणि तृप्ती. त्या पद्धतीने बोधादूर्ध्वम च जीवन मुक्ती, बोधाच्या पूर्वी या अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा. का? जीवन मुक्ती प्रसिद्ध आहे, जीवन मुक्ती प्राप्त होण्यासाठी. कारण जीवन मुक्ती जर पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल, ब्रह्मतत्व साक्षात्कार, जीवन मुक्ती म्हणजे ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार, तर यत कामादि क्लेश बंधनेन युक्तस्य मुक्तता नाही. कामादि क्लेशाने बांधला गेलेला साधक, त्या साधकाला जीवन मुक्ती प्राप्त होत नाही, मुक्तता नाही, त्याला मुक्तता प्राप्त होत नाही. म्हणून ज्याला मोक्ष प्राप्त करायचा असतो, ज्याला जीवन मुक्त बनायचं असतं, त्या महात्म्याने, त्या साधकाने या ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वीच अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा. ते तीव्र असो अथवा मंद असो, दोन्ही द्वैताचा त्याग करायचा. लक्षात आलं? जीवन मुक्ती पहिल्यांदा आणि नंतर विदेह मुक्ती, विदेह कैवल्य. आता ऐका पुढे. बोधानंतर जीवन मुक्तीची सिद्धी होण्याकरिता
ते द्वैत त्याज्य आहे, कारण कामादी स्वरूप बंधाने युक्त असणाऱ्याला मुक्तता कधीच प्राप्त होत नाही, कधीच प्राप्त होत नाही. म्हणून इकडे सांगतात, आता पूर्व पक्षी इथं शंका घेऊन आला, अहो जन्मादी रूप संसारापासून उद्विग्न झालेल्या साधकाला नित्य पुरुषार्थ रूप विदेह मुक्ती मिळाली म्हणजे झालं. काय सांगतात? आता संकल्पना बघा इकडं, याच्यामुळेच ती संकल्पना बदललेली होती मी आज. जीवन मुक्ती ही ब्रह्म साक्षात्कारानंतरची आणि विदेह कैवल्य म्हणजे विदेह मुक्ती ही ब्रह्म साक्षात्काराच्या वेळची. नाही, असंच आहे. पहिल्यांदा विदेह मुक्ती मिळते आणि त्यानंतर जीवन मुक्ती मिळते. म्हणून बोधानंतर जीवन मुक्तीची सिद्धी होण्याकरिता ते द्वैत त्याज्य आहे, कारण कामादी स्वरूप बंधाने युक्त असणारा मुक्त कधीच होत नाही, कधीच मुक्त होत नाही. म्हणून जीवन मुक्तीची सिद्धीसाठी या सगळ्या द्वैताचा त्याग करायचाच आहे. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या अशास्त्रीय द्वैताचा जर स्वीकार केला तर काय होईल, तर म्हणे जो विदेह मुक्ती आहे किंवा जीवन मुक्ती आहे ती जीवन मुक्ती सिद्ध होणार नाही. विदेह मुक्ती तुम्हाला मिळून जाईल पण जीवन मुक्ती मिळणार नाही. आता तुमचा थोडासा गोंधळ झाला असेल तो रिपेअर असा करून घ्या की पहिल्यांदा ब्रह्म साक्षात्कार होतो, त्या ब्रह्म साक्षात्कारालाच विदेह मुक्ती म्हणतात. काय म्हणतात? त्यालाच बोध म्हणतात. त्या बोधानंतर मग जीवन मुक्ती मिळते. बोध झाल्यानंतर जर अशास्त्रीय आणि शास्त्रीय द्वैताचा त्याग करून फक्त तत्त्वम पदार्थाचं शोधन करत आत्मानंदाचा आनंद उपभोगत असला तो महात्मा, तर जीवन मुक्तीपर्यंत म्हणजे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मुक्त अवस्थेमध्ये राहतो, विचरण करत राहतो. याला म्हणतात जीवन मुक्ती. ठीक आहे, संकल्पना क्लिअर झाल्या. या दोन संकल्पना क्लिअर झाल्या की मग ते पुढचा आपण श्लोक कळेल. पूर्व पक्षाने इथं असं सांगितलं होतं की जी जीवन मुक्ती आहे ती जीवन मुक्तीची ज्याला इच्छा नाही, फक्त बोध प्राप्त झाला एवढंच बस झालं अशी ज्याची आहे, मग ज्ञान झाला, ब्रह्म साक्षात्कार झाला, मग त्यानंतर जे अशास्त्रीय द्वैत आहे तीव्र आणि मंद, तीव्र कामादी आणि मंद मनोराज्यादी, तर यांचा स्वीकार केला तर काय बिघडलं? तर तेव्हा आचार्य बोलले, बाबा जर बोध झाल्यानंतर जर तू या अशास्त्रीय द्वैताचा स्वीकार केला तर मग तुला जीवन मुक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून इथं शब्द वापरला बोधाद ऊर्ध्वम. बोधाद ऊर्ध्वम म्हणजे काय? बोधाच्या पूर्वी किंवा बोध झाल्यानंतर. आता ज्ञानामध्ये तो मुक्त आहेच, पण संपूर्ण आयुष्य जीवन मुक्तीचा जो आनंद आहे त्यापासून वंचित राहील. ज्ञानाने तर तो ज्या दिवस ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्ती समय मुक्तो असौ विगताक्षय, तो ज्ञान प्राप्ती झाली तेव्हाच मुक्त झाला. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, मुक्ती त्याच वेळेस त्याला मिळाली,
पण तरीही जर त्याने अशास्त्रीय द्वैत स्वीकारलं तर जीवन मुक्ती त्याला प्राप्त होणार नाही. जीवन मुक्तीच्या काही अवस्था आहेत, त्या अवस्था त्याला भोगता येणार नाही. म्हणून ज्याला जीवन मुक्तीचा आनंद उपभोगायचा आहे त्याने या कामादी क्लेशांचा त्याग करावा. कारण कामादी क्लेश बंधनेनं युक्तस्य मुक्तता नाही. कामादी क्लेशांनी बांधलेल्या साधकाला मुक्तता प्राप्त होत नाही, कधीच प्राप्त होत नाही. म्हणून पहिल्यांदा अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी, आणि ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा जीवन मुक्तीच्या आनंदासाठी. लक्षात आलं? आणि म्हणून आता पुढे प्रश्न निर्माण करतो हा पूर्वपक्षी. अहो, जन्मादी रूप संसारापासून उद्विग्न झालेला साधक, जो त्रिविध तापाने तापलेला साधक, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही तापाने तापलेला साधक, त्याला पुरुषार्थ रूपी विदेह मुक्ती मिळाली म्हणजे झालं. म्हणजे ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला, बस मुक्त झाला, तो तृप्त झाला. आता काही त्याला इच्छा राहत नाही. मग तो शरीर जिवंत असेपर्यंत टिकणारी जी जीवन मुक्ती आहे ती घेऊन त्याला काय करायचं आहे? त्याला त्याची गरज नाही. कारण एकदा मुक्त झाला मनुष्य, बस झालं. विदेह मुक्त प्राप्त झाला, विदेह मुक्त प्राप्त झाली, जीवन मुक्तीची त्याला गरज नाही. तर त्याने अशास्त्रीय द्वैताचा स्वीकार केला तर काय फरक पडतो? तेव्हा आचार्य त्याला सांगतात, ऐका, जीवन मुक्तिरियम्मा भूत जन्मा भावे त्वहं कृती तरी जन्मापि तेस्तेव स्वर्ग मात्रात कृती भवान. जीवन मुक्ती इयम माभूत जन्म अभावे तू अहम कृती तरी जन्म अपि ते अस्ति एव स्वर्ग मात्रात कृती भवान. उपहास करतात आचार्य त्यांचा. तुला जीवन मुक्ती नको, विदेह मुक्ती मिळाली बस झालं, जीवन मुक्ती नको. इयम जीवन मुक्ती माभूत, ही जीवन मुक्ती जी आहे ती मला नका का मिळेना. अहम तू जन्माभावे कृती इति चेत, मला आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही ना. ज्ञान झालं, जन्म नाही, जन्माचा अभाव झाला, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, मोक्ष झाला. मोक्ष झाला इथल्यानेच मी कृत झालो, कृतकृत्य झालो. आता मला ती जीवन मुक्ती नको असं जर तू म्हणू लागला असशील तरी ते जन्म अपि असतो येव, मग जन्म पण राहू दे ना, पुन्हा जन्माला ये ना, पुन्हा मर, पुन्हा जन्माला ये, ते पण राहू दे. कशाला तू त्या जीवन मुक्तीची इच्छा जशी करत नाही तर विदेह मुक्तीची पण कशाला इच्छा करतो? पुन्हा जन्माला ये. आणखी पुन्हा जन्माला येण्यापेक्षा आणखी पुढे सांगतो, यथा स्वर्ग मात्रात भवान कृती भविष्यती. अरे स्वर्गामधले काहीतरी पद घेऊन घे आणि त्याच्यात कृतकृत्य हो, त्याच्यातच आनंद व्यक्त कर. कशाला तू त्या विदेह मुक्तीच्या नादी लागतो, ब्रह्म साक्षात्काराच्या नादी लागतो? जर तुला जीवन मुक्तीच नको, मग जन्माच्या अभावानेच तू जर कृतकृत्य मानू लागला असशील, म्हणजे मला तत्वाचा साक्षात्कार झाला की बस आता पुढे काही नाही करायचं, मी पाहिजे तसा वागेन, असं जर तुला म्हणायचं असेल, स्वैराचाराने जर तुला वागायचं असेल तर मग जन्म पण असू दे ना, पुढचा जन्म पुन्हा येईल, जन्मात आणखी आनंद लूट.
नाही. हा ते त्याला गरज नाही वाटत, मग ते पण चांगलं मान ना तू. अनेक जन्म घे. यत स्वर्ग मात्रात भवान कृती भविष्यती. आणि जर त्याच्या जन्मामध्येच जर एखादं स्वर्गातलं पद मिळालं तर त्याच्यातही तू कृतकृत्य मानशील. कारण ज्याला शास्त्रीय चिंतनाने किंवा ज्याला श्रुती माता ज्या मार्गाने बोध करवते आहे आणि ज्या मार्गाने त्याला जीवनमुक्तीपर्यंत पोहोचवते, त्या मार्गाचा जर तुला अंगीकारच करायचा नसेल तर मग तर तू त्या अद्वैत ब्रह्म साक्षात करण्याची कशाला जरूर करतो, कशाला ते प्राप्त करतो. तर तू तर नवीन जन्मालाही आला तरी तुला आनंद मिळणार आहे. आणि पुढे जर एखादं स्वर्गपद मिळालं तर बाप रे बाप, मग तर काही गरजच राहणार नाही. मग त्याच्यानेही तू कृतकृत्य होशील. यावर तू कदाचित म्हणशील, आता मी असं बोललो, विद्यारण्य स्वामी म्हणतात, मी असं सांगितल्यामुळे तू आता पुढे सांगशील मला की स्वर्गपद बीत नाही घेणार म्हणे मी. का घेणार नाही म्हणे? त्याच्यात दोष आहे. काय दोष आहे? क्षयातिक्षय दोष. म्हणजे ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्वयि धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग जे असं क्षयाधिक्षय दोषाने युक्त असणार, ते कठोपनिषदामध्ये फार सुंदर श्रुती आहे. तिथं सांगतो, नचिकेता सांगतो, स्वर्गे लोके न भयम किंचन असती न तत्र त्वं न जराया बिभेती. तिथल्या गोष्टीची यम स्तुती करू लागला. ठीक आहे. पण एवढी स्तुती ऐकल्यानंतर सुद्धा यम म्हणतो मग माझा जन्म होणारच नाही ना ते भोगल्यानंतर. म्हणे तसं नाहीये तिथं. यम सांगतो नाही तसं नाहीये म्हणे. मी जरी इथं असलो ना तरी मलाही जन्माला यावं लागणार आहे. तो म्हणतो म्हणे असं मग ते नको मला. नचिकेता सांगतो मग असं जर असेल ना तर मग ते नको मला. अरे नको नको, तुला 100 वर्षाचं आयुष्य देतो, स्वर्गातले सगळे सुख देतो, इमा रमा या सगळ्या उर्वशा तुझ्या सेवेला देतो. तो यम सांगत गेला यादी, आणि हा सगळे नको नको म्हणत गेला. काहीच नको. का म्हणे? त्यांना क्षयातिशय दोष आहे. हा एक दोष त्याने तिथं सांगितला. नचिकेता म्हणतो असा दोषाने युक्त हे सगळं असल्यामुळे म्हणे हे खरं आहे ना? यम दादा म्हणतो हो हे खरंच आहे. जरी हे सगळं दिसतं हे वरची सूज आहे म्हणे. ही काय आहे? दष्टपुष्टता. ही सगळी वरची सूज आहे, ही निघून जाते. ते ज्ञानोबरायांची उभी आहे ना की उठी उतरे, मग इंद्रपदाची उठी उतरे, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती मागारे मृत्यू लोका. या पद्धतीने हे सगळे स्वर्ग क्षयातिक्षय युक्त आहे असा पूर्व पक्षी बोलू लागला. कळलं? पूर्व पक्ष सिद्धांताने सांगितलं ना की स्वामी सांगतात तुला स्वर्ग मात्र प्राप्त झाला तरी तू कृतकृत्य म्हणशील. मग तो म्हणतो नाही नाही तसं नाही, स्वर्गांना मी घेणार नाही. म्हणे का नाही? कारण क्षयातिशय दोषाने ग्रस्त आहे. ऐका पुढचा श्लोक बघा 53 क्रमांकाचा. क्षयातिक्षय दोषेन स्वर्गो हेयो यदा तदा स्वयं दोषतमात्मायं कामाधी किं न हीयते. म्हणतात क्षयातिक्षय दोषेन स्वर्ग हेय यदा तदा स्वयं दोषम आत्मायम कामादी किं न हीयते. अरे तू म्हणशील की स्वर्ग नको. स्वर्ग का नको? तर क्षयातिक्षय दोषेन हेय. क्षय अतिशय दोषाने युक्त आहे. क्षय अतिशय दोष म्हणजे काय?
की याचा नाशही होतो आणि कमी जास्त भाव आहे. म्हणजे कमी जास्त भाव म्हणजे काय? ब्रह्मपदाला जे पद आहे, जो भाव आहे, जो रेट आहे, तो इंद्रपदाला नाही. म्हणजे इंद्राला जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीने, कितीतरी पटीने ब्रह्मदेवाला पगार आहे. या इंद्राला जेवढ्या काही सुखसुविधा तिथं दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा लाखो पटीने अधिक ब्रह्मदेवाला सुखसुविधा उपलब्ध आहेत. म्हणून इंद्राला त्या ब्रह्मदेवाच्या पदाकडे पाहतो आणि म्हणतो माझ्यापेक्षा याला जास्त आहे. तो इंद्र पदावर असून सुद्धा दुःखी. हा इंद्र म्हणजे तिन्ही लोकाचा राजा. पण तिन्ही लोकाचा राजा असून सुद्धा ब्रह्मदेवाला जास्त पगार आहे, जास्त आयुष्य आहे, जास्त दिवस त्याला भोगता येतं, म्हणून तो दुःखी. हो, क्षयातिशय दोषाने युक्त. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ते साधकाला सांगितलेलं आहे की साधकाने त्याच्याकडे ती दृष्टी ठेवावी. स्वर्ग क्षयातिशय दोषयुक्त आहे. त्याला काय तर बघा, ज्ञानोबरायांची ती एक ओवी आहे की मिळोनी पांती सरे एक सरे 14 जणांची. मिळोनी पांती उठे एक सरे 14 जणांची. म्हणजे काय? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र रिटायर होतात. आणि असे ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे. म्हणून अशा ब्रह्मदेवाच्या पुढे इंद्रपद काहीच नाही, तुच्छ आहे. म्हणून असे कितीतरी इंद्र रिटायर होऊन जातात ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये. म्हणून इंद्राला ब्रह्मदेवाचा हेवा वाटतो. आणि ब्रह्मदेव म्हणतो, खाली बघतो तेव्हा संत महात्मे अत्यंत जीवनमुक्ताचा आनंद उपभोगतात. आणि हा जीवनमुक्त असून सुद्धा, ज्ञान प्राप्त असून सुद्धा याला काम करावी लागतात. आणि इथं महात्मे लोक मस्त आनंदाने उपभोगतात ब्रह्मानंद. त्याला तिथं ब्रह्मानंद भोगता येत नाही, ज्ञानी असून सुद्धा. याच कारण ज्यांना पदाची अपेक्षा झाली, पदाची लालसा झाली, उपाधी सोडली नाही, उपाधी सोडली नाही, म्हणून हे दुःख त्यांना भोगावं लागलं. म्हणून स्वर्ग क्षयातिशय दोषेन हेय इति यदा, जर असं तू म्हणत असशील, सिद्धांती सांगतात, तदा मग तर स्वयं दोषताम आत्मा स्वामी, स्वतःच दोषाचा आत्मा कोण? स्वामी कोण? अयम कामादी, हा अशास्त्रीय द्वैत, जे तीव्र द्वैत, मंद द्वैत, हे तर स्वतः दोषाचा आत्मा आहे. आत्मा म्हणजे स्वामी आहे, मालक आहे. सगळे जगातले दोष या सगळ्यांमध्ये आहे. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिनम. या वैर्यांना तू जाण, असं सरळ भगवंत अर्जुनाला सांगतात. हे इतके महादोषी. हे ज्ञानोबरायांची ओवी आठवते का? हे मांग, विषयदरीचे मांग, भजन मार्गीचे मांग आणि विषयदरीचे वाघ. हे विषयदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग आहेत. मांग म्हणजे काय? मांग म्हणजे लुटारू. हे भजन मार्गाला, सतमार्गाला जाणाऱ्या साधकांना नाडणारे आहेत. हे लुटारू आहेत, कुठेही लुटतात ते. म्हणून असे जे आहेत त्यांना तू त्यागायला नाही सांगतो. आणि जे स्वर्ग आहे ते क्षयातिशय दोषाने युक्त आहे, असा तू तुझ्याच बाजूने कसा बोलतो रे? जरा काही विचार करून बोल. स्वर्ग सांगतो तर क्षयातिशय दोषाने युक्त आहे. आणि काम क्रोधादींचा त्याग करायला सांगतो तर तू सांगतो त्या काम क्रोधादींचा जर स्वीकारच केला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तर काय फरक पडतो, आम्हाला जीवनमुक्ती नको, असं सांगतो. मग आता पुन्हा आणखी सांगतो, ऐका. वैराग्याधिकांना संपादन करून
अत्यर्थ अनर्थाला कारण होणाऱ्या कामाधिकांचा त्याग, कामाधिकांचा स्वीकार करण्यास कोणता प्रत्यवाय आहे? अहो ऐका, वैराग्य आधी संपादन केलं आणि त्याद्वारा अत्यंत अनर्थाला होणारे जे कामादी आहे त्यांचाही आम्ही त्याग केला, षड्रिपू, आणि त्यांचा त्याग केल्यामुळे आता केवळ ऐहिक भोगाच्या उपयोगी असलेले म्हणजे या जन्मामध्ये सहज उपलब्ध असणारे जे काही कामादी विकार आहेत त्यांचा आम्ही जर स्वीकार केला तर कोणता प्रत्यवाय येतो? प्रत्यवाय म्हणजे दोष. कोणता दोष येईल? ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही जर मी त्यांचा स्वीकार केला तर कोणता दोष येईल हो? सांगा ना आम्हाला. असं विचारल्यानंतर विद्यारण्य स्वामी सांगतात, ऐका. तत्वं बुद्ध्वापि कामादीन निशेषं न जहासि चेत् यथेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्रातिलङ्घिनः. तत्वं बुद्ध्वा अपि कामादीन निशेषं न जहासि चेत् यथेष्ट आचरणं ते स्यात् कर्मशास्त्राति लंघिनः. ऐका, अन्वय बघा. तत्वं बुद्ध्वा अपि, तत्व जाणल्यानंतरही म्हणजे ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतरही कामादीन निशेषम नाही जहासी, जर कामादींचा निशेष म्हणजे मुळासकट जर तू त्याग केला नाही चेत तर कर्मशास्त्रातील लंघिनः, कर्मशास्त्राचं उल्लंघन केल्यामुळे किंवा उल्लंघन करणाऱ्या तुझं यथेष्ट आचरणम स्यात्, यथेष्ट आचरण होईल, स्वैराचार होऊन जाईल. कारण तत्व जाणल्यानंतरही जर तू या कामाधिकांचा निशेष त्याग केला नाही, पूर्णपणे जर त्याचा त्याग केला नाही तर कर्मशास्त्राचं उल्लंघन होईल आणि उल्लंघन झाल्यामुळे तुझं यथेष्ट आचरण होऊ लागेल. यथेष्ट म्हणजे तुला जसं वाटतं तसं. काही संप्रदायामध्ये किंवा काही लोक असे असतात की जे शास्त्राचं परिपूर्णतेने मर्म न जाणता वरवर शास्त्र अध्ययन करायचं आणि कामापुरत्या काही पाठांतर करून घ्यायचं आणि त्याच्यातून आपलं जीवन समृद्ध बनवण्याच्या मार्गावर लागणारे, समृद्ध म्हणजे काय, धनधान्याने संपन्न, ऐहिक भोग, मठमुद्राचे निमिषे, शिष्य शाखादी विलासे, मठमुद्राचे निमिषे, या मार्गामध्ये चालणारे व्यक्ती जर या बोला 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 व्हेरी गुड. घातले फासे निसंगा जेणे. निसंग माणसालाही अडकवण्याचे हे मोठे मोठे फासे आहेत. जो निसंग झालेला आहे आत्मतत्व जाणून, पण या आत्मतत्व जाणूनही त्या महात्म्याला अडकवण्याचे हे भगवंताने केलेले, मायेने केलेले मोठे मोठे फासे आहेत. काय काय? शिष्य शाखा विलास, शिष्य करणे, शाखा काढणे, इकडं आश्रम तिकडं आश्रम, या सगळ्या गोष्टी तयार करणे हे पुन्हा आपल्याला बंधनात टाकणारे आहे. म्हणून कर्मशास्त्राचा सिद्धांत जर लंघन केलं म्हणजे कर्मशास्त्र काय सांगतं की जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही ना तोपर्यंत तीव्र अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा, शास्त्रीय द्वैताचा स्वीकार करायचा.
आणि अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा. पण ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतरही पूर्व पक्षीला सांगितलं की आम्ही जर केलं तर काय होईल, तर मग तुझं काय होईल तर ऐक म्हणे. तत्वम बुद्ध्वा अपि कामादी निशेषम न जाहसी. तत्व जाणल्यानंतरही जर कामाधिकांचा जर तू त्याग केला नाही तर तुला जीवनमुक्ती मिळणार नाही. म्हणे आम्हाला जीवनमुक्ती नको, विधेय मुक्ती मिळाली बस झाली. अरे विधेय मुक्ती जर बस झाली तर मग तू तर मग काही पण पुन्हा जन्माला पण हा म्हणशील, स्वर्ग मिळाला मध्ये असतं त्याला पण हा म्हणशील. तर स्वर्ग मिळाले म्हणजे स्वर्ग बिर्ग नको आपल्याला. का नको? कारण स्वर्गादी क्षयातिशय दोष आहे. अरे मग जर क्षयातिशयाने दोषाने युक्त स्वर्गादी आहे तर हे काम क्रोधादी जे विकार आहेत ते काही सामान्य आहेत का? ते तर सगळ्या दोषांचे आत्मे आहेत, गुरु आहेत, गँगस्टर आहे ते. त्यांना तू कसा घेतो? मग तत्वम बुद्ध्वा अपि म्हणजे तत्व जाणल्यानंतरही जर तू निशेष कामाधिकांचा त्याग करणार नाही तर जे कर्मशास्त्र आहे त्याचं उल्लंघन होईल आणि मग तुझ्याकडनं यथेष्ट आचरण होऊन जाईल. यथेष्ट आचरण होऊन जाईल. मग तुला जसं वाटेल तसं करशील. तू एकादशीच्या दिवशी सुद्धा भाकरी मोडून खाशील, बरोबर की नाही? एकादशीच्या दिवशी सुद्धा भाकरी मोडून खातो आणि म्हणतो ब्रह्मज्ञानाला काय गरज आहे उपवास करण्याची, असं म्हणू लागतो. हळूहळू मग सगळंच काही करू लागतो. ठीक आहे, असं करू लागतो. मग तुझं यथेष्ट आचरण होऊ लागेल, मग त्याच्याने गडबड होऊन जाईल ना. ऐक, मग यथेष्ट आचरण होईना. पूर्व पक्षी तेवढाच बिलिंदर आहे. तो म्हणतो मग काय हरकत आहे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर यथेष्ट आचरण झालंही तरी काय दोष आहे, मुक्त तर झालोच आहे. मी कसाही वागलो तरी मुक्तीला काही बाधा नाही, मुक्तता झालोच आहे. मग कशाला मी सगळे बंधन पाळू? तर ऐका मग, बुद्धाद्वैत स्वतत्वस्य यथेष्टाचरणं यदि शुना तत्त्वदृशां चैव को भेदो शुचिभक्षणे. बघा किती सुंदर श्लोक आहे बर का हा. बुद्ध्वा द्वैत स्वतत्वस्य, अद्वैत तत्वाचा स्वतः आत्मसाक्षात्कार करून यदि यथेष्ट आचरणम स्यात, जर तुझं यथेष्ट आचरण होऊ लागलं म्हणजे तुझ्या मनाला पटेल तसं आचरण जर तू करू लागला तरी तर काय होईल? शुनाम म्हणजे कुत्रा आणि तत्वदृशाम म्हणजे तत्व साक्षात्कार झालेला आहे तो. असुची भक्षणे एव कह भेद स्यात्. फक्त दोघांमध्ये एवढा एकच भेद राहून जाईल. कुत्रा जसं मनोप्रमाणे कसाही वागतो, काही खातो, काही वागतो, तसं तुझंही आचरण होऊन जाईल, तुझ्या मनाला वाटेल तसं. म्हणून असुची भक्षणे एव कह भेद. तुमच्या दोघांमध्ये म्हणजे तत्व साक्षात्कार होऊनही यथेष्ट आचरण करणाऱ्या ज्ञानामध्ये आणि कुत्र्यामध्ये फक्त एवढा एकच भेद राहील. काय? असुची भक्षणे म्हणजे जे खाऊ नये ते कुत्रा खातो आणि तू मात्र खाणार नाही, एवढाच भेद राहील. रस्त्यावरचे जे काही पदार्थ असतात जे माणसाने खायचे नसतात ते कुत्रा खातो आणि तू मात्र ते खाणार नाही, एवढा एकच भेद राहील. बाकी कुत्रा जसा वागतो त्याच्या स्वैर मनाने तसा तूही यथेष्ट आचरण करू लागशील. लक्षात आलं? हा, मग कुत्री ती मनुष्य परी कुत्री ती तुकोबारायांचा अभंग आहे. पूर्वचरण आठवत?
असो, चला आठवण आलं तर सांगा. मनुष्यापरी कुत्री दी, मग त्या कुत्र्यासारखेच तुम्ही होऊन झाले. मग तिथं आणखी बघा ना काय सांगितलं, ते आचार्यांचा पण श्लोक आहे ना की आहार निद्रा भयमैथुनम च सामान्य मेत पशुभी नरानाम ज्ञानमी तेषाम अधिको विशेष ज्ञाने नवीन पशुभी समान. हा, जर तुला तेवढं जर तत्व कळत नसेल, यथेष्ट आचरण करू लागला, तर मग तुझ्यामध्ये कुत्र्यामध्ये भेद काय राहिला? काहीच भेद राहिला नाही. अशुची भक्षणा व्यतिरिक्त पशु आणि माणसामध्ये फरक हाच आहे की त्यांना ज्ञान प्राप्त करता येतं, पशुला ज्ञान प्राप्त करता येत नाही. म्हणून मनुष्यापरी कुत्री ती असे पुच्छे विन दुपाई. असो, बघा आता असुची भक्षणाधिक केले म्हणून तरी काय झाले? पूर्व पक्ष आणखी पिलिंदर आहे. इतका टोनगा, फार कोडगा म्हणतो आपण शब्द त्याला, कोडगा. तो म्हणतो मग ठीक आहे, असुची भक्षणाधिक केले म्हणून तरी काय झाले? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, साक्षात्कार झाला. मग जे खाऊ नये ते पदार्थ पण जर खाल्ले त्या ब्रह्मज्ञानाने तर काय बिघडेल? असे आग्रहाने विचारणाऱ्या वाद्याचा उपहास करतात. ऐका. बोधात पुरा मनोदोष मात्रात क्लिष्णास्य थाधुना अशेष लोक निंदाचे यहोते बोध वैभवम. बोधात पुरा मनोदोष मात्रात क्लिष्णासी अथ अधुना अशेष लोक निंदाच इति अहो ते बोध वैभवम. आचार्य म्हणतात, ऐक, जर असुची भक्षणादी जर केलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही, ठीक आहे, तर काय झालं? असं जर होत असेल तर ऐक. बोधात पुरा मनोदोष मात्रात क्लिष्णासी. ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वी मन आदी विकारांनी फार दुःखी होता, फार दुःखी होता. इतका दुःखी होता की मनोजय वासना तोडोनी केली बिमोडी. या दुर्गती मोडण्याकरता सामान्य गोष्ट नाही मन वासना तोडायला. काम क्रोधादींना जिंकणं, षड संपत्ती साधन चतुष्टय संपन्न होणं किती कठीण. सगळं वायुरिव सुदुष्करम गीतेमध्ये सांगितलं. इतकं खडतड तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर या सगळ्या मनाच्या दोषांना तू काबीज केलं. काबीज केल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. मग ते प्राप्त करण्याकरता तू रात्रंदिवस लागलेला होता. ना जेवणाकडे लक्ष, ना इतर गोष्टीकडे लक्ष. तू एकच ते ज्ञान प्राप्त करायचं. ज्ञान प्राप्त कर, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. या पद्धतीने रात्रंदिवस हेची करी तळमळ रात्रंदिवस करत बसला. आणि आता प्राप्त झाल्यानंतर अथ अधुना, आता ते ज्ञान प्राप्त झालं. आता ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तव अशेष लोक निंदाच अहो. आता तू असुची भक्षण करतो, तुझ्या मनामध्ये येईल तसा वागतो. तर असं केल्यामुळे अशेष लोक निंदा, सगळे लोक तुझे निंदा करू लागतील. आता निंदा कोणाला सहन होते का? निंदा कुणाला सहन होत नाही. म्हणजे निंदा दुःखाला कारणीभूत आहे. मग हे पूर्वी साधक असतानाही आंतरिक इंद्रियांद्वारा तू दुःखी झाला. आता साधकाचा सिद्ध झाला, ज्ञान प्राप्त झालं
आणि बाहेरचे लोक तू अशास्त्रीय वागण्यामुळे, तुझा स्वैराचारामुळे तुझे आजूबाजूचे लोक निंदा करू लागतील. इतर संप्रदायात तुझं तर फारच काहीतरी वाटोळ सांगतील. तर अहो ते बोध वैभव, वाह काय तुझं बोध वैभव आहे. वैभव म्हणजे समृद्धी. तुझ्या बोधाचं सामर्थ्य काय मोठं आहे. वाह की पूर्वी ही तू दुःख प्राप्त करत होता आणि आता आजूबाजूचे लोक तुझी निंदा करतील आणि ती निंदा ऐकून आताही घरात रडत बसतील. काय बोध वैभव आहे तुझं. वाह काय म्हणावं. मग तेव्हा तो म्हणतो तर मग काय करावे म्हणून विचारशील तर मग सांगतो. तो बिचारा एकदम लीन होऊन गेला आणि तो ठिकाणावर येऊन आता आचार्यांना सांगतो मग मी आता काय करू तुम्हीच सांगा ना. मग असं जर म्हणशील तर विचारत असेल तर मग मी तुला सांगतो बरं ऐक काय करायचं ते आपण उद्या बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान